रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नेट ब्लाउज दाखवणार आहे। ट्रिपल अस्तर वाला ब्लाउज असतं आपलं, ज्याला की नेटचा कापड, सिल्क तसंच कॉटन हे 3 लेयर मध्ये जे ब्लाउज असतं हे मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आणि ते देखील ट्रान्सपरंट नेक मध्ये। ठीक आहे, इनर गळा मागे तसंच पुढे दोन्ही बाजूला इनर गळा असणार आहे आणि हा जो काही वर्क आहे हा वर्क तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीचा हा वर्क आलेला आहे। तर आता मला एक मैत्रिणीची कमेंट होती की ताई जे मणी असतात किंवा आरशा असतात असे ब्लाउज देखील कशा पद्धतीने शिवले जातात। तर ह्यासाठीच मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ दाखवणार आहे की स्टोन वाले तसंच आरशान वाले ब्लाउज कशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता। त्या मैत्रिणीची कमेंट मी तुम्हाला बाजूमध्ये लावून देईल की त्यांनी मला हे देखील विचारलेलं आहे की तुम्ही सुई हीच वापरतात का दुसरी सुई वापरून घेता तुम्ही ह्या कामासाठी। तर हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगणारच आहे, सुई कुठली वापरली जाते आणि कशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाउज शिवून घ्यायचं आहे। तर मग आजच्या ह्या ब्लाउजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे पहा, एवढे भरगच्च डायमंड तसंच आरशांचे वर्क आहे। ही आपली स्लीव्सची डिझाइन आहे। त्यानंतर बॅक पार्टवरती अशा पद्धतीने डिझाइन आहे। तर हे अशा पद्धतीचे जे ब्लाउज आहेत, असे वर्कवाले ब्लाउज कशा प्रकारे आपण शिवू शकतो किंवा हे ब्लाउज शिवत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत पुढे बघायला मिळणार आहे। तर हे पहा, आपण हे जे ब्लाउज आहे ट्रिपल अस्तरवालं, याला आपण कप्स लावून शिवून घेणार आहेत। 34 मापाचं मी ब्लाउज शिवून घेते, तर मी 34 साइजचेच बरोबर कप्स इथं आणलेले आहेत। ठीक आहे, कप्स आपण बाजूला ठेवणार आणि सर्वप्रथम मी तुम्हाला इथं फ्रंट पार्टची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी बाहेर इथं कटिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे बॅक पार्ट आहे। आपण ह्या ब्लाउजला बॅकला हुक घेणार आहेत आणि तसंच बॅकला इनर गळा देखील आपला येणार आहे। फ्रंटला पण इनर गळा आहे आणि बॅक वरती देखील इनर गळा आपला असणार आहे। मी बघते आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला फक्त फ्रंट पार्ट दाखवलं जाईल, कारण व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर मग तुम्हाला कंटाळा येतो बघण्याचा। तर आपण बॅक पार्टची कटिंग आणि स्टिचिंग नेक्स्ट दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहेत। तर सर्वप्रथम इथं फ्रंट पार्टसाठी मी घेतलेला आहे कॉटनचे अस्तर, उंची प्लस 1 इंच मी घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डर मी 7 इंच घेतलेला आहे 34 मापासाठी, 7 इंच मुंडा घेतलेला आहे आणि गळा बघू शकता मी असा क्रॉसमध्ये 8 इंच घेतलेला आहे। मेन मुख्य जो गळा असणार आहे तो 8 इंचाचा आणि बोट नेक जो आहे तो 3.5 इंच आपण असं इथं वरती घेणार आहेत, कारण हे नेटचं ब्लाउज आणि वरती देखील आपला ट्रान्सपरंट गळा असणार आहे, म्हणजे पुढे फ्रंट पार्टला हा। तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत चला। आता आपण इथं असा एक शेप देणार आहेत, व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर कुठला आकार कुठून कसा कट करायचा आहे हे आपण बघू पुढे। ओके, असा शेप देऊन झालेला आहे। इथे मी बंद कडीकडून 4 वर पॉइंट लावला आणि खालूनच मी बरोबर 5 इंचापर्यंत असं उभा टक्स घेतलेला आहे। टक्स रुंदी मी इथं बरोबर 1.5 इंच ह्या बाजूला, 1.5 इंच त्या बाजूला घेतलेला आहे। अशा पद्धतीने टक्सची मार्किंग झालेली आहे। इथं मी कट लावून घेणार की जेणेकरून दोन्ही बाजूला मला व्यवस्थित कळायला हवं। आणि इथून बघा, मार्जिनचे जे 2 इंच असतं तिथूनच पुढे मी बरोबर हा जो शेप आहे तो दिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही आपण गळा कट करून घेतला त्याच्या वरचा बोटनेक देखील आपण इथं कट करणार। हे पार्ट आपल्याला नेटवरती ज्यावेळेस आपण बोटनेक कटिंग करू तेव्हा आपल्याला लागतील। आता हे मी सिल्कचा अस्तर घेतलेला आहे, फक्त सिल्कवाला अस्तर आहे, नेट अजून बाजूलाच आहे आपलं। लक्षपूर्वक बघा की जेणेकरून तुम्हाला देखील ट्रिपल अस्तरचं ब्लाउज सहज पद्धतीने शिवता येईल, अशा सोप्या पद्धतीत मी तुम्हाला इथं दाखवते। तर आता आपण हे सिल्कच्या अस्तरवरती कॉटनचे अस्तर ठेवणार। तर जो टक्स मी एका बाजूला मार्किंग केला तोच मी दोन्ही बाजूला ड्रॉ करून घेतलेला आहे
आणि जिथून आपण आकार दिलेला होता तिथूनच मी हा जो काही गळा आहे ट्रान्सपरंट इनर गळा जो येणार आहे पुढचा त्यावर मी इथं टिप टाकते। 2 ते 2.5 इंच आपलं इथं मार्जिनचं सरळ आहे, तिथं मी म्हणजे असं अल्टरचं करत नाहीये, फक्त जो काही आपला फ्रंटचा आकार आहे तेवढ्याच आकारावर मी इथं टिप टाकून घेतलेली आहे। तर आता आकाराच्या बाहेर जेवढं काही अस्तरच्या बाहेर एक्स्ट्राचं सिल्क आहे ते मी कट केलेलं आहे आणि पॉइंटवरती कट लावत संपूर्ण कॉटन अस्तर आता आपण असं व्यवस्थित पलटवून घेणार। हवं तर तुम्ही ह्या आकारावर कॅनव्हास देखील लावू शकता, अस्तरला कॅनव्हास चिपकवून घ्यायचं आणि मग पलटवून घ्यायचं। पण कापड चांगला आहे, आपला अस्तर देखील छान आहे आणि सिल्क जे लावलेलं आहे मी ह्या ब्लाउजला ते देखील भारीतलं सिल्क आहे, म्हणून मी कॅनव्हासचा वापर न करता डायरेक्टच गळा असा पलटवून घेतलेला आहे। तुम्ही बिगिनर्स असाल, तुम्हाला फिनिशिंग प्रॉपर जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करा की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे अशी फिनिशिंग छान अशी येणार आहे। पॉइंटच्या ठिकाणी सुई थांबवायची आहे, आपण दाबटीप टाकतोय तर, आणि संपूर्ण आकारावर आता आपण इथं दाबटीप अशी इकडे टाकून घेतोय। बघा जिथं अल्टर केले तिथपर्यंत दाबटीप टाकणार, पुढचा पार्ट आपला ओपन असणार आहे। ओके, आता त्यानंतर मी त्या शेजारीच बरोबर 1/2 इंचावरून एक टिप टाकून घेते। पॉइंट व्यवस्थित घ्यायचा आहे। तसं बघा हे फ्रंट पार्ट आहे आणि हा जो काही मी आकार आता इथं टिप टाकून घेते, संपूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर मी इथं डायमंड चेन लावून घेतलेली आहे, कारण पुढचं फ्रंट पार्ट पूर्ण प्लेन असल्यामुळे। आता बघा मी कप्स ठेवून असं चेक करते की सिल्कमधून कप्स ट्रान्सपरंट दिसतोय का, जर का दिसत असेल तर मग मात्र आपल्याला डबल अस्तरची गरज पडते। ज्या वेळेस तुमचा कप्स सिल्कमधून बाहेर ट्रान्सपरंट दिसत असेल तर मग तुम्हाला 2 अस्तर लावावे लागतील, पण माझा इथं दिसत नाहीये म्हणून मी फक्त सिल्क आणि कॉटन अस्तर राहू दिलेलं आहे। आता जे टक्स आपले कॉटनवर होते तेच टक्स आपण सिल्कवरती उमटवून घेतले उलट बाजूला अशा पद्धतीने। आता आपल्याला सिल्क आणि कॉटन ह्या दोन्ही अस्तरांवरती वेगवेगळे टक्स घ्यायचे आहेत। बघा मी आता सर्वप्रथम कॉटन अस्तर घेतलेला आहे आणि टक्सची मार्किंग केल्याप्रमाणे मी इथे टक्सवरती टिप टाकून घेते। लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे अशा पद्धतीने। ओके, आता आपली डबल टिप इथं टाकून झालेली आहे। आता बघा टक्स घेतल्यानंतर काय होतं, आपला जो काही कापड असतो त्या कापडचे बघा सरळपणा त्याला राहत नाही, थोडे टोक खाली येतात आणि कमरपट्टी लावताना मग गोल आकार होतो ब्लाउजचा। तर ह्यासाठी आपल्याला खालची जी बाजू आहे टक्स घेतल्यानंतर जे टोक खाली आलेले असतात कापडचे, बरोबर 1.5 ते 1 इंचपर्यंत कापड आपला असा क्रॉस आजूबाजूला झालेला असतो, तो मी तुम्हाला इथं पुढे दाखवते। इथं मी अस्तर तसंच सिल्कवरती दोन्ही कापडांवर आपण टक्स वेगवेगळे असे घेतलेले आहेत। बघू शकता जे कोणे खाली आलेले आहेत ते तिथं आपण स्केलच्या मदतीने सरळ करत अशा पद्धतीने मार्किंग करणार आहेत। केवढा कापड आपला खाली एक्स्ट्राचा येतोय बघू शकता तुम्ही। आता असं जेव्हा आपण मार्किंग करून कटिंग करतो तेव्हा मात्र आपल्याला कमरपट्टीसाठी एकदम सरळ असं पार्ट इथं मिळत असतो आणि ब्लाउजला देखील एकदम प्रोफेशनल लुक आपल्याला इथं देता येत असतो। ठीक आहे, आता इथं बघा टक्सवरती मी 2.5 इंचावर पॉइंट लावते, खालून बरोबर मी 2.5 वर पॉइंट लावलाय, दोन्ही टक्सवरती 2.5 वर पॉइंट लावायचा आहे कॉटनच्या अस्तरवर। कप्स घेतलेला आहे, कप्सवरती मी फोल्ड करत मध्ये एक सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे, अशी सेंटरला अर्ध्यापर्यंत मार्किंग करायची। आणि कॉटनचे अस्तर बघा उलट बाजूवरून दिसते, तिथंच मी कप्स ठेवलेला आहे, तो कप्स आपला शिदाच आहे। लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्हाला, कप्स आपण शिदाच ठेवलेला आहे अस्तरच्या उलट बाजूवर। अशा पद्धतीने आपण अर्ध्यापर्यंत टिप टाकत रिटर्न घेतलेला आहे। सेम पद्धतीने आपण दोन्ही कप्स अटॅच करणार आहेत। आपलं आता हे जे ब्लाउज आहे ते बॅक ओपन असणार आहे आणि फ्रंट बंद असणार आहे, म्हणून मी याला बंद बाजूवर कटिंग केलेलं आहे। तुम्ही ह्याच जागेवर हुक देखील पुढे पण घेऊ शकता कस्टमरच्या चॉईसनुसार। ओके, आता माझं कप्सचं थोडंसं पार्ट असं ओपन झालेलं होतं ते मी स्टिच केलेलं आहे। बघू शकता आता हे सिल्कचं अस्तर टाकल्याबरोबर आपला प्रॉपर जो हवा तो लुक आपल्याला इथं मिळालेला आहे।
ओके, आता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित टक्सवर टक्स यायला हवे अशा पद्धतीने आपण सिल्क आणि कॉटन हे असं व्यवस्थित असं मॅच करणार। त्यानंतर आता आपलं इथं नेटचे पार्ट आहे। नेटचे पार्ट मी अखंड राहू दिलेला आहे। जसं मी 4 इंच खालून रुंदीला टक्स घेतला आणि उंचीला मी 5-5.5 घेतलेला आहे, तसंच मी इथं कट लावून घेतलेले आहेत नेट पार्ट वरती। नेटचा जो काही कापड आहे त्याला देखील आपण टक्स स्पेशल असे घेतोय। तर आता आपण इथं दोन्ही पार्ट म्हणजे दोन्ही बाजूला टक्स घ्यायचे आहेत आपल्याला नेटच्या कापडवरती। तर व्यवस्थित असे आपण इथं टक्स घेणार आहेत। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेला आहे। कॉटनच्या अस्तरवर आपण वेगळे टक्स घेतले, सिल्क वरती आपण वेगळे घेतले, पण माप मात्र आपण सारखंच घेतलेलं आहे, कारण की जेणेकरून टक्स एकमेकांवर बरोबर यायला हवे। आता बघा आपण काय करणार, सिल्क वरती नेटचा जो काही कापड आहे तो मॅच करून असा इथं व्यवस्थित लावून घेणार आहेत। तर सिल्कचं कापड देखील आपल्याला सरळ करायचं आहे, तेव्हाच आपल्याला नेटचा कापड तिथं अटॅच करता येणार आहे। हे पाहता मी टक्स बरोबर एकमेकांवर टक्स मॅच करते। फक्त मी सिल्कचा अस्तर घेतलेला आहे आणि त्यावरती मी हा जो काही नेटचा कापड आहे मेन कापड ब्लाउज पीसचा तो असा वरून ठेवत मी इथं स्टिचिंग करून घेते। अगदी सावकाशपणे तुम्हाला दाखवते की जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना थोडेफार ब्लाउज शिवता येत आहेत, पण मात्र नवरीचे ज्यावेळेस ब्लाउज येतं तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला भीती वाटते, तर अशा पद्धतीने जर का तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करणार तर नक्कीच तुम्हाला देखील असंच प्रॉपर ब्लाउज जमणार आहे। ओके, आता आपण हे पार्ट असं व्यवस्थित सेट करणार। आता आपल्याला काय करायचं आहे, कॉटन अस्तर, सिल्क आणि नेट हे संपूर्ण पार्ट आपल्याला अटॅच करायचे आहे खालच्या बाजूला तसंच आजूबाजूने। तर ह्यासाठी मात्र आपल्याला कप्स वरती हात असा ठेवायचा आहे, म्हणजे कप्स जो आहे तो फ्लॅट करायचा आहे, असा पसरवून घ्यायचा आहे आणि मग इथं व्यवस्थित सांभाळून टीप टाकायची आहे की नेटमध्ये पण प्लेट्स यायला नको, सिल्कमध्ये आणि कॉटनमध्ये तिन्ही लेयर आपल्या परफेक्ट अशा एकाच मापात स्टिचिंग व्हायला हव्या। एक पण कापडमध्ये आपली इथं अशी प्लेट्स पडायला नको, याची तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे, कारण ज्यावेळेस आपण 3 अस्तर स्टिचिंग करतो तेव्हा एकाच प्लेट पडू शकते आणि जर पडली तर परत उसून घ्या आणि मग व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये तुम्ही तिथं स्टिचिंग करू शकता। बघा मी दोन्ही कप्सवर हात ठेवत सिल्क, कॉटन आणि नेट हे संपूर्ण पार्ट मी असे अर्ध्यापर्यंत म्हणजे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत अटॅच केले। वरती आपलं स्पेशल नेट असणार आहे। आता नेट वरती आपण कसं करणार आहे, जो काही आपण आधी गळा कट केलेला आहे कॉटन वरती त्याच गळ्याचा ठसा आपण इथं ठेवून घेणार आहेत, कारण नेटवर मार्किंग दिसत नाही म्हणून तो जो गळा आपला कट केलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि असा ठेवत आपल्याला मस्त असा बोटनेकचा आकार तसंच आजूबाजूने जे काही नेट एक्स्ट्रा आहे ते आपण इथं कट करून घेणार आहेत। बघू शकता प्रॉपर आपल्याला हवं तेवढं माप इथं बरोबर मिळत असतं आणि मार्किंगची देखील आपल्याला गरज नसते जेव्हा आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेत असतो। आता मी सर्वप्रथम इथं बोटनेकची कटिंग करते वरती, त्यानंतर मी शोल्डर देखील कट करणार आहे। बघा शोल्डर कटच्या बाजूने आपण मुंडा खोली व्यवस्थित अशा आकारात घेतलेली आहे। दोन्ही बाजूला मुंड्याचा शेप आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे। परत आपण ज्या वेळेस बॅक आणि फ्रंट अटॅच करणार शोल्डर तेव्हा देखील आपल्याला चेकिंग करायची आहे, पण आता आपले हे फ्रंट पार्ट इथं ओके आपण केलेला आहे। वरती बोटनेकला मी पाइपिंग केलेली आहे, बघू शकता तुम्ही एकदम छान अशा पद्धतीने माझी इथे पाइपिंग झालेली आहे। तर फायनली आपलं हे फ्रंट पार्ट अशा पद्धतीने मी ओके केलेला आहे। आता नेक्स्ट आपण बॅक पार्ट जे आहे ते पुढच्या पार्ट मध्ये बघणार, कारण बॅकला देखील इनर गळा आहे तसंच मागे हुक आहेत। तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।